B.Ed डिग्री बॅचलर ऑफ एज्युकेशन ही डिग्री पुन्हा एकदा एका वर्षाची होणार आहे। न्यू अकॅडमिक स्ट्रक्चर आहे ॲज पर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020। त्याच्यानुसार फाउंडेशनल, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी अशा ज्या काही लेवल्स आहेत त्या पद्धतीने B.Edला ॲडमिशन घेतानाच तुम्ही ठरवायचं आहे की कोणत्या वर्गाला तुम्ही शिकवणार आहात। आणि याचबरोबर B.Edला ॲडमिशन घेताना एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं, म्हणजे 12वी झालेला विद्यार्थीसुद्धा B.Edला ॲडमिशन घेऊ शकणार आहे, ग्रॅज्युएशन झालेला सुद्धा घेऊ शकणार आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन झालेला सुद्धा घेऊ शकणार आहे। परंतु याच्यासाठी वेगवेगळ्या वर्षाचा कालावधी ठरवण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात की नक्की हे स्ट्रक्चर कसं असणार आहे आणि जे B.Ed इच्छुक आहेत, जे कॉलेजेसमध्ये सध्या शिकत आहेत, त्यांना ही प्रोसेस समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। जुन्या जो कोर्स आहे 2 वर्ष B.Edचा तो जवळपास 750 कॉलेजमध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, कारण प्रथमतः B.Ed हे 1 वर्षाचं होतं, 2014 मध्ये ते 2 वर्षाचं करण्यात आलं, नंतर 2019 मध्ये अजून त्याच्यामध्ये बदल करण्यात आले। 23 मध्ये आपण पाहतोय की BSc B.Ed डायरेक्ट 12वी नंतर तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ॲडमिशनच घेण्यात येऊ लागलं आणि आता मात्र हे जे बदल आहेत ते 2025च्या येणाऱ्या अकॅडमिक इयरपर्यंत जे महाविद्यालय आहेत, विद्यालय आहेत B.Edचे, त्यांना सूचना मिळून जाणार आहे आणि हे जे स्वरूप आहे, जो डिग्री आहे ती अगदी एका वर्षात 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या हातामध्ये येणार आहे। त्याचे काही रूल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहूयात की इस तरह से मिलेगी B.Ed डिग्री। 4 वर्ष डिग्री केल्यानंतर 1 वर्षाचं B.Ed, त्याचबरोबर जर ग्रॅज्युएशन असेल तर 2 वर्षाचं B.Ed आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं कंप्लीट झालं असेल त्यांना मात्र एकाच वर्षात B.Edची डिग्री मिळवणं सोपं झालेलं आहे। ही न्यूज पाहतोय त्याच्यामध्ये B.Ed अभ्यासक्रम पुन्हा एका वर्षाचा होणार आहे अशा संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। मित्रांनो, प्रथमतः आपण हे स्ट्रक्चर पाहूया, ओल्ड स्ट्रक्चर आणि न्यू स्ट्रक्चर। ओल्ड स्ट्रक्चर आणि न्यू स्ट्रक्चरमध्ये बराचसा फरक आहे आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे B.Edला ॲडमिशन घेतानाच तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या वर्गासाठी शिकवायचं आहे। फॉर एक्झाम्पल आता आपण बघूया 4 स्टेजेस असणार आहेत नवीन एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार। त्याच्यामध्ये फाउंडेशनल, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी। फाउंडेशनलमध्ये 5 इयर्स आहे, प्री स्कूल प्लस 1 to 2 इयर्स, प्रिपरेटरी म्हणजे 3 to 5 क्लाससाठी, मिडल क्लास म्हणजे 6 to 8 साठी आणि 9 to 12 या 4 वर्षासाठी सेकंडरी ची ही स्टेज असणार आहे। आणि हे सर्व तुम्हाला B.Edला ॲडमिशन घेतानाच इथून पुढे ठरवायचं आहे की तुम्हाला कोणत्या वर्गासाठी शिकवायचं आहे आणि त्या पद्धतीचं ट्रेनिंग मात्र विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणांतर्गत मिळणार आहे। याबद्दल जे अध्यक्ष आहेत NCTEचे त्यांना असं सांगायचं आहे की कशा प्रकारे डिग्री मिळणार आहे ते आपण एकदा वाचून घेऊया। देशामध्ये जवळपास 15,000 B.Edचे कॉलेजेस आहेत, विद्यालय आहेत आणि त्याच्यामध्ये जुन्या जो कोर्स आहे 2 वर्ष B.Edचा तो जवळपास 750 कॉलेजमध्ये चालू आहे आणि त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे, कारण प्रथमतः B.Ed हे 1 वर्षाचं होतं, 2014 मध्ये ते 2 वर्षाचं करण्यात आलं, नंतर 2019 मध्ये अजून त्याच्यामध्ये बदल करण्यात आले। 23 मध्ये आपण पाहतोय की BSc B.Ed डायरेक्ट 12वी नंतर तुम्हाला अभ्यासक्रमासाठी ॲडमिशनच घेण्यात येऊ लागलं आणि आता मात्र हे जे बदल आहेत ते 2025च्या येणाऱ्या अकॅडमिक इयरपर्यंत जे महाविद्यालय आहेत, विद्यालय आहेत B.Edचे, त्यांना सूचना मिळून जाणार आहे आणि हे जे स्वरूप आहे, जो डिग्री आहे ती अगदी एका वर्षात 2026 पर्यंत विद्यार्थ्यांच्या हातामध्ये येणार आहे। त्याचे काही रूल्स आहेत, त्याच्यामध्ये आपण पाहूयात की इस तरह से मिलेगी B.Ed डिग्री। 1 साल में B.Ed, इसमें 4 वर्षीय स्नातक व स्नातकोत्तर का पाठ्यक्रम पूरा कर चुके विद्यार्थी दाखला ले सकेंगे। म्हणजे 4 वर्षे ज्यांची ग्रॅज्युएशन आहे 4 वर्षाचं
किंवा त्याच्याऐवजी ग्रॅज्युएशन प्लस ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन आहे त्यांनाच फक्त 1 वर्ष BEdसाठी ते एलिजिबल आहेत. 2 वर्ष BEd कोणासाठी आहे? 3 वर्ष स्नातक करने वाले विद्यार्थियों को दाखिला मिलेगा. स्नातक के बाद शिक्षक बनने की इच्छुक अभ्यर्थी को फायदा मिलेगा. आणि याच्यानंतर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना नंतर BEd करायचं आहे तर त्यांच्यासाठी मात्र 2 वर्षाचं BEd असणार आहे. आणि मग MEdच्या बाबतीमध्ये काय तर MEd डिग्री आहे 4 वर्ष इंटिग्रेटेड BEd किंवा 2 साल BEd की पढ़ाई वाले विद्यार्थियों को इसमें दाखला ले सकेंगे. म्हणजे MEdसाठी तुमचं BEd असणं गरजेचं आहे. मग ते 4 वर्षानंतर BEd केलेलं असो किंवा 3 वर्ष झाल्यानंतर BEd केलेलं असो किंवा ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर जरी तुम्ही BEd केलेलं असेल तरी तुम्हाला MEdला ॲडमिशन मिळणार आहे. हे जे बदल आहेत ते महत्त्वपूर्ण आहेत. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचं 1 वर्षामध्ये त्यांना BEdची डिग्री मिळणार आहे आणि 1 वर्षाचं BEd आहे त्यांची 4 वर्षाची पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यामध्ये प्रवेश घेता येईल. तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर मात्र तुम्हाला 1 वर्षात BEd करता येणार आहे आणि ज्यांची 3 वर्षाची पदवीधर विद्यार्थी आहेत म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे फक्त ग्रॅज्युएशन 3 वर्षाचं त्यांना मात्र 2 वर्ष BEdसाठी प्रवेश मिळणार आहे. आणि या संदर्भात ऑलरेडी 12वी नंतर ज्यांना डायरेक्ट BEdला ॲडमिशन घ्यायचं आहे या संदर्भात ॲडमिशन 2023 पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे. त्यावेळेस BA BEd, BSc BEd, BCom BEdची बॅचनुसार अशा प्रकारे ॲडमिशन त्यांना मिळणं सुद्धा सोपं झालेलं आहे. प्रायमरी टीचर, ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आणि पोस्ट ग्रॅज्युएट टीचर यांच्या संदर्भात हे नियम असणार आहेत. काही अटी व शर्ती यासाठी नक्कीच आहेत परंतु हा खूप महत्त्वपूर्ण निर्णय आहे, खूप महत्त्वपूर्ण बदल आहे. पुन्हा BEd हे 1 वर्षाचं झालेलं आहे. या संदर्भात जे काही क्वेरीज असतील त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि गरजूंपर्यंत नक्की पोहोचवा कारण याचा फायदा त्यांना येणाऱ्या काळामध्ये शिक्षक बनण्यासाठी नक्कीच होणार आहे.